आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे मनोज दादा जरांगे जे आहे तापत्या उन्हामध्ये बसलेले आहे। पण हे बघू शकता हे दृश्य जे आहे हे पहिल्यांदा आपण बघू शकतो। हे भारतातलं हे पहिलं आंदोलन आहे की तापत्या उन्हामध्ये दादा इथे दादा मी म्हणायची ऊन आहे आणि तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय आपल्या समाजासाठी, काय सांगाल? समाजाच्या लेकरासाठी लढावं लागतं, ते लढतो। बोलायला नको आता, लय ऊन आहे, उन्हात त्रास होतो। आम्ही नागपूरहून आलोय खास तुमचं आंदोलन करण्यासाठी दादा। आणि मंत्र्यासोबत काय चर्चा झाली सकाळी? ड्राफ्ट दिला त्यांनी, बघूयात आता काय करतायत, मागण्या मान्य करतायत करायत का तर फोडून मरू देत आहेत, बघूयात। आम्ही बसलेलो इथंच मागण्या मंजुऱ्या मिळूस तर। 10 महिन्याची वेळ दिली होती दादा तुम्ही, तरी सरकारने तुम्हाला गंभीरतेने घेतलं नाही। आता उन्हामध्ये तुम्ही तापताय, समाज म्हणतो की दादा तुमची गरज आहे। समाजाला माझी गरज आहे, मला पण समाजाच्या लेकराची गरज आहे। आम्हा दोघंही एकमेकासाठी लढतोय आहे। लेकराचं कल्याण झालं पाहिजे। उन्हात तानाचं मुसळधार पावसाला भिवून काय घरादाराची राखरांगोळी करायची समाजाची। काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं का आम्ही 2 घंट्यात आम्ही तुम्हाला कळवतो काय तुमच्या ज्या मागण्या। काही मेसेज सरकारकडून आला? आले ते आता आले होते, आता काय चर्चा? आता गेलेत पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला, बघूयात काय होतं। काय वाटतं तुम्हाला, विश्वास आहे सरकारवर का आमच्या लेकरांचे प्रश्न सोडतील? विश्वास ठेवला 3 वर्ष त्यांच्यावर, ठेवा तरी किती का? पुढचं पाऊल काय राहील आता पुढचं? आता याच्यापेक्षा काय पाऊल पाहिजे? आता उन्हात बसलोय, याच्यापेक्षा काय करायला? नक्कीच दादा भावुक झालेले आहे। सरकारने पाटीलचे नारे लागत आहे, आपण बघू शकता पाटीलचे नारे लागताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि भर उन्हामध्ये जे आहे मनोज दादा जे आहे आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे। चारही बाजूने जे आहे सगळ्या मराठ्यांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। भगवे जे आहे दुपट्टे डोक्याला बांधून आहे, कारण ऊन मोठ्या प्रमाणात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या लेखनाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, तो सरकारने सोडावा आणि आरक्षण आम्हाला द्यावं या मागणीसाठी जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी मराठी बांधव या ठिकाणी आहे। बघू शकता ही सगळी मंडळी दाखवा, चारही बाजूची मंडळी दाखवा, चारही बाजूने आपला कॅमेरा फिरू द्या आणि चारही बाजूने दाखवा, चारही बाजूचं पब्लिक दाखवा। हे बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात आणि भर उन्हामध्ये आहे, हे ऊन आहे। आम्ही मीडियाकर्मी यांना सुद्धा आम्हाला रिपोर्टिंग करताना हे भारी जात आहे। पण या ठिकाणी जे संपूर्ण एवढे जे बांधव या ठिकाणी भर उन्हात बसले आहेत त्यांना किती तकलीफ होत असेल यावरून सुद्धा दिसत आहे। पण सरकार जे आहे याकडे लक्ष का देत नाही, नारे लावत आहे, बघू शकता। एक मराठा लाख मराठा जे आहे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, हा नारा जो आहे हा नारा जो आहे या ठिकाणी देण्यात येत आहे। नाही कोणाच्या बापाचं, नाही कोणाच्या बापाचं। ही सगळी मंडळी जी आहे जे या ठिकाणी मॅडम तर ही संपूर्ण दृश्य आम्ही तुम्हाला जे आहे थेट अंतरवली सराटीच्या मैदानावरून दाखवत आहोत। आणि मनोज दादा जे आहे भर उन्हामध्ये आंदोलन करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर नक्कीच तुम्ही WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमची स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत सुद्धा करा। धन्यवाद, नमस्कार।